I'll go by lift. Hi guys, good morning. Today is personality development camp in my college. So let's go. आता मला एक्झामचा फॉर्म भरायचा त्यासाठी आम्ही फोटो फोटोज आणि फॉर्म मी सबमिट करून येते. बोला तुम्ही कुठे आहे? मी कधीपासून आवाज देतो तुम्हाला ऐकतच नाही. तिला फॉर्म सबमिट केला हे फक्त एवढंच ना, नाव गाव आणि काय काय द्यायचं मला पण लिहायचं म्हणून हे टाईप करून फोटो पाठवू काय? फोन नाही चालत. मेमरी फुल झाली काय नको फोटो बिटो आता लिहून देईल का येणार आहे ना कुठे पेपरला मग मला नाही समजत. कॅम्पला घेतले ना काय भडकली कोणाला तिचा भरला हां हिचं लय झोपली त्या दिवशी मी सकाळी आलेली. मला तिथे बोलते माझी रील काढ. आता 2 महिने राहिले. 2 महिने एप्रिलचा पण पुरा महिना आहे ना. एप्रिलच आहे ना आहे ना अजून. मेमध्ये नाही यायचं ना. मला ना हे खूप कम्प्लीट करायचे सर्व असाइनमेंट माझे लय राहिले आहेत. एक गोष्ट डबल बनवली आहे मी माहिती आहे तुम्हाला. एक असाइनमेंट मी 2दा लिहिलं आहे, एक ट्युटोरियल मी 2दा लिहिलं आहे हिंदीचं. माहीत नाही माझ्या डोक्यातच लक्षात नाही. आणि मी दोन्ही सबमिट केले. दोन्ही मार्क दिले. तिथे मी देऊन येते. आज मी ऑफिसमध्ये सुट्टी घेतली आहे, सॉरी हाफ डे घेतली आहे. आणि कारण माझ्या कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प आहे. आताच्या मुलांचं तर काही बोलू नाही शकत. त्यांनी यूट्यूबमध्ये आन्सर पण कसे देतात बघितलं ना. ते फॉर्म सबमिट करून आले. काहीच नाही सांगू शकत त्यांना माहिती. बघा अजून काही 2,000 years later. हिना आलो हिना थोडा बस झाला इसको ये दे थोड़ा गम दे. खुशीमध्ये गम दे. आला खुशीमध्ये. बर्थडेला काय मस्त फोटो टाकला ना. थँक्यू. आम्ही आता हॉलमधून क्लासरूमला आलो आहे आणि आम्हाला आता फोटो लिहायला सांगितलं आहे की तुम्हाला त्यात काय आवडतो, तुमचा आवडता ॲनिमल काय आहे, BMI, बॉडी मास इंडेक्स, वरून घरातली इन्फॉर्मेशन, फिजिकल स्टेटस, एक्सरसाइज टाइम, माय लाईक्स डिसलाईक, माय पार्टिसिपेशन, माय सेल्फ एव्हॅल्युएशन. आता मी खूप फॉर्म हा भरणार आहे. Let me fill this form. D. What happened next? Next line. Nothing.
This is the end. Nothing. This is the end. Nothing. This is the end. Dash करून I want a never ending story. Stories have Okay guys, it's 12:30 now and I'm leaving from college because today I took only half day. Wish I could stay a little bit longer, but work is work. Bye-bye. आता मी चन्नी रोडपासून ट्रेन पकडले बोरिवली आणि ती आता माईनला जाणार. माईनवरून CST घेऊन मी ऑफिसला जाणार. खूप गरम होतं, एवढं गरम होतं ना. पर्सनली डेव्हलपमेंट ना स्टार्टिंग मस्त केली सरांनी, ते मी नंतर सांगते. आता मला खूप लोक बघतात. मी एस्केलेटरचा खूप वापर करते. वर खाली उतरायचं, शिडीचं खायचं काम नसते. एवढं ट्रॅव्हलिंग उड्या मारत मारत करायचं असं खायचं काम नसतं. पण मला एस्केलेटर खूप भारी पडतं, एक नंबर टेस्ट. पण जेव्हा असेल ना तेव्हाच. चला मी आता डाकू बनली आहे. कसं वाटतं माझ्या आई भारी वाटतं. आता ट्रेन कितीची आहे? 1-2ची ट्रेन आहे आणि 1-4 झाले तरी ट्रेन टायमावर नसतात. CSTच्या ट्रेन कधीच टायमावर असतात. हे नक्की आहे, CST पनवेल कुठलीच ट्रेन टायमावर नसतात. एक 8ला ट्रेन आली, 1-2ची. I'm starting my day at office. Let's go. साइंस है और एक CO वाला था, वो भी है क्या? और CO का था, CO आपने भेजा क्या? Yes. कॉपी भेजा बट वो ये अपना साइलेंट वाला ही, अपना ओरिजिनल नहीं भेजा. पूछ लो, ये कहूँ. मी आता उद्याची प्रिपरेशन करत होती. असाइनमेंट वगैरे सर्व सबमिट करायचं आहे हे विचार करून मी आता बसलेच होते लिहायला. आणि उद्याचं आहे कॉन्टेंट टेस्ट, एसे रायटिंग आणि बुक रिव्ह्यू करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी प्रिपेअर होत होती, लिहत होती आणि तेवढ्यात मला माझा क्लासमेटचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं की सरांनी मला सांगायला सांगितलं की 2 एप्रिल इज द लास्ट डे टू सबमिट ऑल माय असाइनमेंट्स. आणि माझ्या ऑलमोस्ट जवळ एवढे असाइनमेंट्स पेंडिंग आहेत. हे सर्व माझे असाइनमेंट्स पेंडिंग आहेत. की मला खूप टेन्शन आलं आहे, मला खूप डोकं फिरायला लागलं आहे. आणि आजचं मला सांगायचं होतं ते म्हणजे आता मी काही सांगू शकत नाही. मला डोकं फिरायला लागलं ते ऐकूनच की मला आता सबमिट करायचे सर्व असाइनमेंट्स वेळेत. आणि जर मी जे असाइनमेंट सबमिट नाही केले टायमावर तर ते मला मार्क्स दिले नाही जाणार नाही. आणि सबमिशनची डेट पण दिली आहे. तसं जर सबमिशनची डेट दिली आहे आणि त्या टायमावर मी जर सबमिट नाही केलं तर मला मार्क्स दिले जाणार नाही. आणि कदाचित देतील या फिर कमी मार्क देतील.
वेळेत जर मी असाइनमेंट सर्व सबमिट केला तर माझं खूप डोकाफोडी झालं आहे. मी आता उद्याची प्रिपरेशन करू की असाइनमेंट सर्व सबमिट करू. खूप पेंडिंग आहे माझं, ऑलमोस्ट खूप पेंडिंग आहे. खूप काम असतो, असं पण नाही, थोडकेच असतात असाइनमेंट्स, खूप असाइनमेंट्स असतात आणि ते मला आता कंप्लीट करायचे. आणि आजचं सांगायचं म्हणजे मला खूप आवडलेलं इनॉग्रेशन चालू झालं तेव्हा खूप असं म्हणजे ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल सांगितलं. ते मी तुम्हाला सांगू का नको सांगू मला समजत नाही, पण मी आता थोडक्यात सांगते की आम्ही सर्वात प्रथम म्हणजे कॉन्टेंट टेस्ट भरलं. त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःच्या बॉडीबद्दल इन्फॉर्मेशन यायची होती की माझा वेट किती आहे, माझा हाईट किती आहे आणि म्हणजे एज किती आहे, ते कंपॅरिझन करून त्याला कॅल्क्युलेट करून तुमचा BMI इंडेक्स कितीवर पडतो. तर माझा 22.4वर पडत होता, विच इज गुड. आणि तुम्ही पण करू शकता असं गुगलवर टाईप करून की कसं करायचं असतो. आणि मला उद्याची प्रिपरेशन करायचं. मी ब्लॉग इथंच बंद करते. इफ लाईक माय व्हिडिओ. आता असं खूप सारं होतं आणि वरून की माणसाने कसं त्याच्यावर मी वेगळंच व्हिडिओ बनवते. मला खूप आवडलेलं ती गोष्ट. मी त्याचे शॉर्ट तरी टाकेल. मला ते खूप आवडलं त्याने काय बोललेलं, पण आता मला लक्षात येत नाही त्याने काय बोललेलं सरांनी. शपथ मी ब्लँक झाली आहे. मी उद्या विचार करून सांगेन. पण मला आता खूप असाइनमेंट सबमिट करायचं, माझ्याकडे जरा पण वेळ नाही. मी आता बसणार आहे लिहायला उद्यासाठी आणि 2 तारखेसाठी. आणि मी कसं करणार आहे ते मला माहिती. जर तुम्हाला माझे व्हिडिओज, माझे व्लॉग्स आवडत असते तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि मला सांगा की माझा व्हिडिओमध्ये नेमकं काय चुकतं आहे आणि माझं व्हिडिओनं नेमकं कसं बनलं पाहिजे. ओके, बाय बाय.